श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मिरचू कसं बनवायचं दाखवणार आहे. मिरचू कसं बनवायचं आहे ते दाखवणार आहे. आधी मिरच्या भाजून घ्यायच्या. त्यात जिरं टाकून घ्यायचं तेलात. त्यानंतर आपण बनवलेला मसाला, खोबरं, कोथिंबीर, लसूण बारीक करून घ्यायचं. ते भाजायचं. मिरच्या भाजल्यानंतर ठसका येतो घरात, त्यामुळं लहान मुलं नसतानाच मिरचू बनवून ठेवायचं. कारण मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे ठसका येईपर्यंत, म्हणजे मिरचू खायला चवीला लागतं. तशा जर हिरव्या ठेवल्या आपण तर ते चांगलं लागत नाहीत खायला. हळद टाकली. चांगलं हलवायचं मसाला. परत भाजलेल्या मिरच्या टाकायच्या. मीठ टाकायचं त्यात. आणि मेन पॉइंट, आपण जे लिंबू चिरून घ्यायचा लिंबू, आणि मग लिंबू चिरलेल्या फोडीच टाकायच्या. चांगल्या भाजून घ्यायच्या. आणि नंतर थोडं पाणी वतायचं त्यात. थोडं पाणी वतलं. परत प्लेट झाकायची. बारीक गॅस करायचा. चांगलं शिजलं गेलं पाहिजे नाही ते मिरचू. गावाकडचं मिरचू आहे ते, आपल्या पंढरपूरकडचं. थोडासा शेंगदाणा कूट पण आपण बनवून घ्यायचा इथे. असा मोठा मोठा ठेवायचा कूट, पाहू शकता आपण. कूट टाकायचा. हलवून घ्यायचं कूट टाकून. एक जीव करायचा. पाणी वतायचं. थोडं शिजलं गेलं पाहिजे चांगलं ते. घरातल्या आपल्या सर्वांसाठी बनवायला आलो, त्यामुळे प्रेमानं बनवायचं. ते खूप छान होतं खायला. मिरचू आपल्या घरात काय भाजी वगैरे नसली तर ही मिरचू बनवायचं. आणि दही वगैरे आणायचं आणि त्यासंग खाल्लं तरी छान लागतं. भाजीची काहीच गरज लागत नाही. थँक्यू. आभार आहे. श्री स्वामी समर्थ.